नमस्कार. आज आपण बनवणार आहे चिकन. खोबरं घेतलेले, कांदे घेतले मोठे 2, हिरवी मिरची, आळणी शिजवण्यासाठी 1 कांदा, त्याच्यात लसूण आणि आलं. तर आपण यांना भाजून घेऊ. थोडंसं तेल घालायचं. मसाला बघा भाजून झाला आहे. त्याच्यात आपण 1 टमाटा घालायचा. तर याला आपण काढून दळून घेऊ. थंड झाल्यावर दळून घ्यायचं. चिकन आपण 3 पाण्याने धुवून घेतलंय. त्याच्यात लागणारा कांदा, टमाटा, कोथिंबीर. आता आपण पहिले याला शिजवून घेऊ. थोडं तेल घालायचं. नंतर त्याच्यात कांदा टाकायचा. टमाटा घालूया. चवीनुसार मीठ. हळद. त्याच्यात आपण आता चिकन टाकू. कोथिंबीर. त्याचं पाणी आटेपर्यंत त्याला झाकण लावून वाफू देऊ आपण. आणि गरम करायला पाणी ठेवले. नंतर आपण याच्यात टाकायचं. बघा छान पाणी आटलंय. आता याच्यात आपण गरम करायला पाणी ठेवलं होतं ना, ते टाकायचं थोडंसं. याला उकळी येईपर्यंत आपण एका बाजूला फोडणी करून घेऊ. त्याच्यात मी 2 पळी तेल घातलंय. त्याच्यात आपण हे वाटण केलेलं मिक्सर याच्यात टाकलं. त्याला आपण असं छान परतून घेऊ. छान तेल सुटलंय आता मसाल्याला. तर याच्यात आपण घालूया आपला घरगुती मसाला. थोडीशी हळद. चवीनुसार मीठ. थोडा हा गरम मसाला. आपण हे आळणी शिजवलेले याच्यात टाकायचं आहे. दिसतंय हे व्यवस्थित. ते बघा छान शिजले. आपण हे सूप काढू शकतो. सर्दी वगैरे असलं, छातीत कफ वगैरे असलं, त्याच्यासाठी हे पिऊ शकता तुम्ही. याच्यात तुम्ही आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता. चला झालं आपलं चिकन चमचमीत तयार. त्याच्यात आपण वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त वाढायला घ्यायची. एकदा करून बघा, खाऊन बघा.